श्रीकृष्णगिरी मांडवा येथील उपोषणादरम्यान सुरू असलेले सर्व अपडेट्स तुम्ही पाहतात संगमनेर नेटवर्क महाराष्ट्र इंडिया। श्रीकृष्णनगरी मांडवा येथे गवळी समाज बांधवांच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण गेल्या महिनाभरापासून सुरू आहे। परंतु घाटंजी येथील असलेले तहसीलदार विजय साबळे यांच्या वतीने उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष सुद्धा करण्यात आलेले आहे व उपोषणकर्त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी आश्वासन दिले होते। आज उपोषणकर्त्यांना जे आश्वासन दिले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती ती इथं खोटं ठरल्याचे हे दिसून येते। आणि मी एवढे सांगतो, मी स्वतःला जास्त शहाणा समजत नाही, मी कमजोर बी समजत नाही। आपण गावच्या लोकांनी ज्याला ज्याला ज्या पदावर आहे तो काम करतो, कमी जास्त करतो। प्रत्येकाची कॅपॅसिटी सारखी एक काही नाही, त्याच्या सोयीनं तर करावं लागेल ना आपल्याला। मी साहेबांना सांगितलं 5 दिवसापर्यंत आपल्याला नळ येईल, 13 तारखेपर्यंत पाणी गावात येईल साहेब। काही नाही आलं तर मी साहेबाला घेऊन मी येईन। काय बोललो मी, जर 13 तारखेपर्यंत जर आलं नाही तर मी साहेबाला घेऊन येईन बुवा, आम्ही मग टँकर आमच्या खर्चानं आणून देऊ तुम्हाला। जे आमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे तेवढं बोल राहिले, रस्ता माझ्या कॅपॅसिटीमध्ये नाही ना द्यायचा। तुमच्या याची आम्ही दखल घेतलेली आहे, मनात असं किंतु परंतु आणू नका की बाबा हे आलं मग काहीच बोलले नाही तर आश्वासन देऊन किंवा काहीतरी। मी असं काही लोकप्रतिनिधी नाही आहे आणि माझ्या अधिकार क्षेत्राच्या सर्व हे बाहेर